नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी पाठ दुसरा त्याच्यामध्ये संख्याज्ञान या पाठामधील पेज नंबर 13 वरील स्वाध्याय पाहत आहोत. तर हा स्वाध्याय सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला याचे कन्सेप्ट काय ते थोडे सांगणार आहे. तर समजा आपल्याला आता एक 100 रुपये बनवायचे आहेत आपल्याला, तर ते 100 रुपये बनवण्यासाठी आपण किती प्रकार अवलंबू शकतो. तर 100 रुपयासाठी 50-50 2 म्हणजेच 100 रुपये होतील. 50-50च्या 2 नोटा घेतल्या तर 100 रुपये होतील. तसेच आपण 20-20च्या 5 नोटा घेतल्या तर 100 रुपये बनतील, किंवा 10-10च्या 10 नोटा घेतल्या तर 100 रुपये बनतील. अशा प्रकारे आपण 100 रुपयासाठी किती वेगवेगळ्या प्रकारे 100 रुपये बनवू शकतो. तशाच प्रकारे या गणितात विचारलेलं आहे की खाली दिलेल्या संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ समजावून घ्या व लिहा. मग वेगवेगळे अर्थ म्हणजेच काय, तर या संख्यामध्ये आपण एकच संख्या आहे. आता वाचताना कसं वाचणार, याला 679 असं संख्या वाचणार आहे. पण त्याचं आपल्याला एवढंच माहिती आहे, पण त्याचं आणखी किती प्रकारे तुम्ही वाचन करू शकता ते या प्रश्न स्वाध्यायामध्ये विचारलेले आहे. तर तेच आपण बघूया. तर चला आपण सुरुवात करूया. स्वाध्याय पेज नंबर 13. तर पहिला प्रश्न काय, खाली दिलेल्या संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ समजावून घ्या व लिहा. तर पहिला प्रश्न काय आहे, 6079. मग 679, तर आपण ह्याला कसं वाचू शकतो, आणखी कुठल्या प्रकारे वाचू शकतो, तर आपण याला 3 प्रकारे वाचू शकतो. पहिली पद्धत आहे, याला आपण काय म्हणणार, 679 एकक असं पण म्हणू शकतो आपण. 679 असं एक म्हणू शकतो. नंतर आपण याला काय म्हणू शकतो, 67 दशक आणि 9 एकक असं पण म्हणू शकतो आपण याला. 67 दशक 9 एकक. आणखी आपण याला कसं वाचू शकतो, 606. आणखी ह्याला आपण कसं वाचू शकतो की 6 शतक 7 दशक आणि 9 एकक. सहाशे 679 एकक राहील. मग तशाच प्रकारे दुसरी संख्या काय, 833. तर याला पण आपण 3 प्रकारे लिहू शकतो. तर पहिला प्रकार आहे 833 एकक. नंतर आणखी कसं वाचू शकतो याला, 83 दशक 3 एकक. आणखी एक पद्धत कुठली, तर 8 शतक 3 दशक 3 एकक. नंतर पुढचं काय संख्या, 6745. तर याला आपण किती 4 प्रकारे वाचन करू शकतो याचं. तर पहिलं कसं करणार आपण, 6745 एकक. 6745 एकक. नंतर आणखी याला कसं वाचू शकतो आपण, तर 674 दशक 674 दशक 5 एकक.
नंतर आणखी काय वाचू शकतो? 67 शतक आणि 67 शतक 67 शतक, 4 दशक आणि 5 एकक. आणि चौथी पद्धत काय? तर 6000, 7 दशक, 4 एकक, 7 शतक येणार, शतक 4 दशक आणि 5 एकक, 5 एकक. पुढची संख्या काय? 9856. तर याला आपण किती प्रकारे वाचू शकतो? याला पण आपण 4 प्रकारे वाचू शकतो. तर पहिलं काय? 9856 एकक. 9856 एकक. दुसरं काय? तर 985 दशक. 985 दशक, 6 एकक. तिसरं काय येणार? तर 98 शतक. 98 शतक, 5 दशक आणि 6 एकक. आणि आणखी कुठल्या प्रकारे याला सोडू शकतो? तर 9000 8 शतक, 5 दशक आणि 6 एकक. पुढची संख्या काय? 1027. तर याला आपण कसं वाचू शकतो? 1027. तर 1027 एकक. 102 दशक, 102 दशक, 7 एकक. आणखी कसं वाचू शकतो? 10 शतक, 2 दशक, 7 एकक. आणि चौथं कुठला प्रकार आहे? तर 1000 शून्य शतक, 2 दशक, 7 एकक. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे?
तर या सगळ्या सर्व संख्या म्हणजेच किती संख्या आहेत 5. 5 पण संख्यांचे याचं किती अर्थ निघू शकतात ते आपण लिहून घेतलेले आहेत. तर तुम्ही एकदा बघू शकता. याला पहिल्या संख्येचे 3 प्रकारे आपण लिहिलेली आहे. पहिली संख्या, दुसरी संख्या 3 प्रकारे लिहिलेली आहे, तिसरी संख्या 4 प्रकारे लिहिलेली आहे, चौथी संख्या 4 प्रकारे लिहिलेली आहे आणि 5वी संख्या 4 प्रकारे लिहिलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर लाईक करत जा. आपले व्ह्यूज वाढत आहेत, पण लाईक तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करायला विसरत जाऊ नका.